यू स्टुपिड फेलो, लो क्लास मिडल क्लास मेंटॅलिटी. काय झालं, रात्री इंग्रजी जरा जास्त झाली का? अर्धा द्या. आपण जरी आब्रो बाब्रो असलो तरी आज आपण सांता क्लॉज आहोत, सांता क्लॉज. हा, पण आपल्या आजच्या कार्यक्रमाचं नाव काय? हा. कॉमेडीची बुलेट ट्रेन, अर्थात गुरुवारची जत्रा आणि भानगडी सत्रा. कॉमेडीच्या बुलेट ट्रेनचा एकदम स्पेशल एपिसोड. हा, पण यांच्यात दोन दोन लोकांच्या स्किटची जंत्री नसणार. बर. समोर परीक्षक बी हा. नसणार. परीक्षा कुठं असणार? स्क्रीनच्या पलीकडं प्रेक्षकांच्या जवळ. हा, म्हणजे प्रेक्षकच डिसाइडणार की आपला कार्यक्रम बघायचा की रिमोट घेऊन पुढच्या कार्यक्रमाकडे सरकायचं. या सांता क्लॉजच्या वेशात आम्ही तुम्हाला वचन देतो की शुक्रवार शनिवार प्रमाणे गुरुवारी सुद्धा आम्ही तुम्हाला मनोरंजनाचं गिफ्ट देऊ. हा, पण कसं? नव्या रंगात, नव्या हा. ढंगात. ए चल तर मग. हा हा. राम राम मित्रा, राम 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 राम. काय मित्रा, गाठ नाही, भेट नाही, उठ नाही, बैस नाही, खाणं नाही, पिणं नाही. नाही, पिन सोडले मी आजकाल. तो पिणं सोडलं? हो. अरे समोर दारू पाहून तर 1.5 लिटर पाणी येतं तुझ्या तोंडात. त्याच पाण्यात डायल्यूट करून दारू पितो तू. आणि तू दारू सोडली? नाही, म्हणजे सावताच्या पैशानं पिणं सोडलंय. म्हणजे असं कोणी पाजलं तर मग पितो आधी मंदी, सकाळ संध्याकाळ. हाय की अरे नाही आज? मित्रा, अरे काय करतोय? आपल्याला समाज कसा व्यसन मुक्त करायचा आहे. मग करूयात की हा. आपण दिवसभर समाज व्यसन मुक्त आणि रात्रीला मुक्त व्यसन. अरे तसं नाही, आपल्याला व्यसन मुक्त करायचं म्हणजे व्यसनाला व्यसन घालायची. हो. दारू प्यायची नाही. अच्छा, मला सांग, तुझं काय चाललंय? माझं काय चाललंय म्हणून काय विचारतो? मुंबईला असतो मी. कुठं? मुंबईला असतो. बाप रे बाप. हो. काय करतो तिकडं? अरे तिकडं आपला पोल्ट्री फार्म आहे ना. कोंबड्याचा? नाही, हत्तीचा. त्याच्या मायला त्याच्या पोल्ट्री फार्म कोंबड्या नाही तर कोणात असणार? बरं, बरं. अरे बाबा, 10,000 तर नुसत्या कोंबड्या आहेत. अरे बाप. 10,000 कोंबड्यांची 10,000 अंडी, त्यांची 5,000 पिल्लं आणि दर दिवसाला 5,000 ऑमलेटची ऑर्डर असते आपल्याकडे. अरे बाप, लय मोठा माणूस झाला तू. लय मोठा माणूस झाला म्हणजे काय विचारायचं सोयत नाही. इकडे कस काय आला तू? कसा आला म्हणून काय विचारतो मित्रा? सकाळच्या पाठाला मला सपान पडलं की तू असा ट्रेनच्या फलाटावर असा पडलेला आहेस. तुझ्या आजूबाजूला अशा माशा घोंगावत आहे. तुला टीबी झालाय, तुला कॅन्सर झालाय, तुला एडस झालाय आणि तू माझ्या नावाचा नुसता जप करतोयस. प्याड्या. बायकोला म्हणलं, नाही बायको, माझा दोस्त आजारी आहे, आत्ताच्या आत्ता मला निघाला पाहिजे. उठलं, पिशवी घेतले, कोंबडीची 2 पिलं त्याच्यात भरली आणि निघालो ट्रेनने. येलो नावळा, खंडाळा, कोल्हापूरचा पन्हाळा, बँगलोर, गोवा, मनमाडला. मनमाडला? हो, हा कोणता रूट आहे? ट्रेनचा नवीन हायवे आहे तो. मी त्यांना म्हणलं की या रूटनं घ्या, लवकर पोहोचता येईल आपल्याला. असं असं. मग मनमाडला येऊन गाडी थांबली. मनमाडला काय झालं, गाडी बिघडली, इंजिन मध्ये काहीतरी बिघडलं. तर म्हणून लगेच मोठमोठ्या देशातल्या इंजिनियरला मी बोलावलं तिकडे. हो का? हो. कोणते कोणते देशातले? तुला सांगतो, अरबस्तान, तुर्कस्तान, पाकिस्तान, भूतान, हे तर काहीच नाही. नेपाळच्या पण इंजिनियरला बोलावणार होतो, पण जरा पैशाची चणचण लागली. काय प्रगत देशाचे इंजिनियर बोलिले रे? हो. मग झालं का सुरू ते? नाही ना, त्यांच्यानं पण काय होईना. म्हणलं काय करावं, बसू बसू आला कंटाळा. म्हटलं जरा हात पाय मोकळे करावं म्हणून गाडीतनं खाली उतरलो. खाली येऊन इंजिनाकडे बघतो तेवढ्यात मला आयडिया सुचली. तुला आयडिया सुचली? म्हणलं काय करावं इंजिनचं. तर ती पिलं तर होतीच. हा. ती कोंबडीची पिलं काढली, अशी इंजिनच्या पुढे ठेवली. कोंबडीची पिलं इंजिनाच्या पुढे ठेवली. इंजिनच्या पोटात ठेवली. बिडी तर मी रोजच ओढतो. हा. बिडीचं बंडल काढलं, त्या सगळ्या बिड्या अशा खोलल्या. एका बिडीचा दोरा सोडला, दुसऱ्या बिडीचा दोरा सोडला, दोऱ्याला दोरा असा बांधला आणि एक दोऱ्याचं टोक आहे ते पहिल्या पिल्याच्या एका पायाला बांधलं, दुसऱ्या दोराचं टोक घेतलं, दुसऱ्या पिल्याच्या एका पायाला बांधलं. दोन्ही पिलं इंजिनाला अशी झोपली आणि हिडी तर मी ओढतच होतो. थोटूक होतं. म्हणलं काय करावं, बरोबर पिलाच्या योग्य ठिकाणी चटका दिला. गाडी हे सुसाट सुटली, धपा 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 डायरेक्ट आलो तुझ्या पुढ्यात. अरे वा मित्रा, माझं नशीब म्हणून तुम्हाला भेटलं रे. अरे काय सांगायचं, जाऊ दे. माझं जाऊ दे रे, मी तर फार मोठा, लय मोठा बिझनेसमॅन झालो. ए तुझं काय चाललंय? माझं हा? का? मी मजेत. हा? तुला माहिती ना, आपलं पहिल्यापासून आपण श्रीमंत. हो तर मोठा वाडा आहे आपल्या गावाकडे. होय, तर केवढा मोठा वाड आहे तुमचा. 2-2 इंचाचा चिरा पडलेला आहे त्याला. म्हणून तर आमच्या वाड्याला वाडा चिरेबंदी म्हणतात ना. हा. मी मस्त मजेत आहे. मी मजेत, माझ्या बायका मजेत. बायका? हा. म्हणजे किती बायका आहेत तुला? 2. अरे हराम करा, 2-2 बायका करणं कायद्यानं गुन्हा आहे, माहित नाही तुला? 2 बायका करणं कायद्यानं गुन्हा आहे? हो. थांब, मी आलोच जाऊन. कुठे चालला? तिसरी करतो ना. लय हसलो मी. काय जोक केला तू. बरं काय करतो काय त्या 2 बायकांचं? एक बागायती आणि दुसरी जिरायती. बागायती आणि जिरायती हा. म्हणजे काय रे? बागायती स्पेशल पोरायसाठी हा. आणि जिरायती स्पेशल पोरीसाठी. असं आहे. हा. किती पोर आहे ती? मला 8 पोरं आहे, 7 पोरी आहे हो. आणि 9 वय येणार आहे.
मायला तू काय काम करीतो का नाही? लोड शेडिंग गावाकडे मित्रा. गरीब परिस्थिती काय करणार. नाही बरोबर. बरं काय 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 नावं का ठेवलीस पोरांची? पोरांची नाव ऐकायची. हो आंडू, पांडू, सोंडू, गोंडू, धोंडू. मायला सगळे डुकरातले डूच का? हा? आणि पोरींची नाव काय ठेवलीस रे? अनिता, वनिता, बबिता, हा ललिता. म्हणजे दर वर्षाला आपला पाळणा हलतो येता जाता. वा 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 जरा नॉनसेन्स. अरे भारताचा लोकसंख्येच्या बाबतीत दुसरा नंबर यायला लागलाय माहितीये का? हो. हो. आणि मग पहिला कोणाचा आहे? त्या चीन नावाच्या देशाचा आहे. ते शत्रू राष्ट्र. हो. त्याचा पहिला, आपला दुसरा. जमायचं नाही मित्रा, आपला पहिला झाला पाहिजे. लाग कामाला. हे बघा त्याच्या मायला म्हणजे कुठल्या बाबतीत आपला पहिला नंबर असायला हवा एवढं बी कळ नाही याला. हा बरं तू होतास कुठं? मी आपल्या गावाकडेच. तुला माहिती आपली पहिल्यापासून श्रीमंती, हो, हो. भरपूर पैसे. पैसे? माझे पोरं बी पैशातच खेळत आहेत. पैशात खेळतात. हा. कुठला खेळ खेळतात? चितपट, छापाकाटा, हेंटेल. अच्छा बरं, मग असे घरात पुढे चितपट खेळत होते, हा. छापाकाटा खेळत होते. हा. बायको बाजारात बसली होती घरातच? जेवायला. अच्छा बरं. हा तर पोरायनं असा रुपया उडवला डायरेक्ट बायकोच्या ताटात. हा. बायकोने भाता संघ असा मस्त काला करून घेतला ना रुपया गिळून. अच्छा, मारी अरे तुझी बायको काय म्युन्सिपाल्टी मध्ये कामाला का रे? डायरेक्ट पैसे खाते ते? काय करणार मित्रा, बायकोनं घासा संगट पैसा गिळला, पोरायनं एकच कल्ला केला, महिना रुपया गिळला. बायकोला तसाच उचललं आणि तडक दवाखान्यात घेऊन गेलो. अरे बाप रे, मग ऑपरेशन करावं लागलं असेल. डॉक्टर म्हणले ऑपरेशन करावं लागेल. मग तेच बोललो ना मी मी बी. म्हणलं डॉक्टर साहेब काही करा पण रुपया वाचला पाहिजे. मग? रुपया बाहेर काढा. हा बरं मग काय केलं? डॉक्टर साहेबांना ऑपरेशन केलं आणि मोजून 60 पैसे बाहेर काढले. ऑपरेशन केलं, खाल्ला होता बायकोनं रुपया हा आणि ऑपरेशन करून 60 पैसे बाहेर काढले. 40 पैशांचं काय? ते उरलेले 40 पैसे माझ्या येणाऱ्या 9व्या लेकरानं खर्च पाण्याला ठेवून घेतले. तिकडे जरा. तुझ्या बापान तरी ऐकलं होतं का रे कधी की पोटातल्या पोरानं खर्चासाठी पैसे ठेवल्याचं? आणि आपल्या पूज्य पितर्षांनी ऐकलं होतं का की कोंबडीच्या पिल्लानं रेल्वे ओढल्याचं? आता बतावणी म्हणल्याच्या नंतर थोडासा 19-20 व्हायचं. पण तो टिंगल केल्याशिवाय कोणी शिंगल बी पाहिजेच नाही. हे कोण आलं आता इकडं? एक मिनिट काय म्हणले? मेरी क्रिसमस. हा तेरी क्रिसमस चालेल ठीक आहे. अरे तसं नाही, मेरी क्रिसमस म्हणजे ते क्रिसमसच्या शुभेच्छा देतात आपल्याला. कसं आहे, होय? हॅपी क्रिसमस. हा मग मेरी क्रिसमस. मेरी क्रिसमस. राजर कुठे? राजर कोण हवाय तुम्हाला? रॉजर रॉजर. तुम्हाला रॉजर हवाय? हा त्याने ना आमच्यासाठी सॉलिड अरेंजमेंट केलेली आहे डान्सर विन्सरची. आम्ही आमच्या बायकोला फसून इथे आलोय कल्ला करायला. रॉजरने तुम्हाला इकडे बोलवलं? तुमची ट्रिप आहे ती रॉजरनं अरेंज. पैसे दिले. अर्धे दिलेत आता बोंबला तुम्ही आता. काय? आता बोंबला तुम्ही, वाट लागली तुम्ही. नाही ठीक आहे म्हणजे मस्त मस्त होणार तुमची ट्रिप. ए रॉजर, रॉजर ए रॉजर. Jingle bell, jingle bell, रॉजर jingle bell, jingle bell, jingle all the bell. रॉजर आता वाजव यांची बेल. करा माझ्या रॉजर भाई. जिंगल बेल बाजूला ठेवून दे. आता झिंगण्याची वेळ आलेली पटकन आपल्या अरेंजमेंट सांग. Welcome, welcome, welcome. थोपाट फोडीन. होताच कुठे इतका वेळ? काय इथेच होतो. अरे तुझ्या अरेबियन डान्सर कधी येणार बोल ना यार. होणार सगळं होणार. गाईज मला सांगा तुमची जर्नी कशी झाली? प्रवास कसा झाला तुमचा? एक नंबर. थँक्यू. भंकस होता तुझा प्रवास. काय फालतूगिरी आहे. तुम्हाला रोपवेची एवढी व्यवस्था करून दिली तरी पण तुम्हाला एन्जॉय करता आला ना. गेलो ना तुझ्या रोपवेने गेलो पण तो मध्येच अडकला. मग आम्ही त्यात अडकलो. लोकांनी शिड्या लावून आम्हाला टेकडीवर उतरवला. पण मी घोडा पाठवला का नाही? कसला घोडा पाठवला रे तू? 4 पायांचा. अच्छा इतर वेळी 2 पायांचा पाठवतो. तुझा तो 4 पायांचा घोडा 4 पावलं गेला आणि बसला. असा कसा बसला? अगोदर हा बसला नंतर मी बसलो. हा बसला घोडा बसला. बसणारच ना. घोड्यावर 2च माणसं बसू शकतात. तुम्ही घोड्यावर हत्तीला बसवल्यावर तो काय हवेत उडणार आहे? तो बसणारच ना. बघ हे बघ कसा कस्टमरचा अपमान करतोय. तुला ना आम्ही पैसेच देणार नाही. जा. पैसे देणार नाही. ठीक आहे नका देऊ पैसे ना. माझ्याकडे बरेच कस्टमर आहेत.
आणि तुमच्यासाठी पण अरबस्तानी डान्सर मागवले होते, पण आता काय तुम्हाला नकोय तर मी कॅन्सल. अरे वेळ आहेस का? आम्ही बंकच करत होतो. बंकच का? या दादाला जरा थांबवून सांगा की माझ्या घोड्याबद्दल काय बोलायचं ना, सगळा कार्यक्रम कॅन्सल करून टाकेन. राजर भाई सॉरी पण ते डान्सेस बोलवा ना लवकर मग आपल्याला इथे डान्सर नाही बोलवू शकत नाही, रस्त्यावर डान्स नाही करू शकत ना. ते आपल्याला रिसॉर्ट वर जावं लागणार. राजर भाई कसं आलाय? एकदम छान आलाय. जिंगल बेल जिंगल ऑल द वे. This is your room. हा बघा कसा पसरला. काय यार? एक काम करा तुम्ही मस्तपैकी फ्रेश व्हा. त्या रूम मध्ये डान्सर येतील. ते डान्सर येणार, तुमच्या हाताला असं अत्तर लावणार, असं चषक असं मध्याने भरणार आणि तुमच्या समोर नाचणार. राजर असं समोर आमच्या फेस टू फेस समोर. Face to face, back to face, right to face, left to face, up to face, down to face, तोंडाला फेस येईपर्यंत बघा. आम्हाला हात लावायला मिळेल का? अरे हात काय लावायची वार्ता करतो, तुला पाय पण लावायला, तुला हात पुसून परत हात लावायला मिळेल. टेन्शन नाही, फक्त एन्जॉय करायचं, त्यांच्याबरोबर रात्रभर डान्स करायचा आणि मग रात्रीच्या नंतर तुम्हाला जो धिंगाणा घालायचा ना तो घाला. त्या डान्स करणार, मी पिणार, कल्टी होणार आणि let go. काय रे, काय झालं? अरे आत्ताच नको दमायला, नंतर काही होत नाही. डान्सर्सला बोलव, डान्सर्सला बोलव. वेट तुम्ही ते बसा, डान्सर येतीलच. मस्त डान्स येणार. मी तर घरी बायकोला सांगून राहिलो, मी शिर्डीला चालले, फोन करू नको. तू शिर्डी सांगितलंस? मी काय सांगितलं माहितीये? मी माझ्या कॉर्पोरेट मीटिंग साठी कारगिलच्या डोंगरावर चाललोय. तिथे डोंगरावर रेंज नसतं, फोन बिन करू नको, फोन बंद आहे. मी काय सांगितलं माहितीये का? मी सांगितलं आपल्या पशाला कॅन्सर आहे. ते तुला कॅन्सर आहे, मग तू आता मरणार आहेस, म्हणून 4-8 दिवस मी तुझ्याचकडे जाणार आहे असं सांगितलं. तू मर माझ्या मरणावरच टपलाय. भांडू नका रे यार. मस्त एन्जॉय करूया आपण, मस्त एन्जॉय करूया. आता तो येईल मस्त धावाल करूया आपण. हा एन्जॉय करायचा. मेहरबान कादर खान, दिल थाम के बैठिए. ओके. अब आ रहे आपके सामने अरबस्तानी मल्लिका मरुन सा. चाहे तो चुम ले तू दौड़ी चांद की, एक चांद की कश्ती में चल पार उतरना है, तू हल्के हल्के गिरना मैया ना चल के. मैया मैया ये लेनी आया लेनी आया लेनी, मैया मैया ये लेनी आया लेनी आया लेनी आया लेनी आया मैया मैया ये लेनी ह्या साईडची काळी बेकार दिसते. ह्या दोघी मस्त कडक. अरे येडा आहेस का? काळी भारी आणि निळी भारी आहे, ही मधली जरा वॉन्टेड वाटते मला. तुम्ही डोळ्याने काय हॅकने वाटतं काय रे? अरे ते निळी काहीच नाही. हे बघ मध्ये बघ सगळं तू काय काय काळी बघ. काय ते करायला पाहिजे रे. पोझिशन घ्या. हा बघ, तुला ना कुठे घेऊन जायचे लायकीच ना, सरळ बस ना. यार करून दे ना यार. इथं घाल नका, इथं घाल नका. असू दे. त्याचा नंबर लागला. अत्तर हरामी. अरे शिवी देते. खबा वल खुमा. राजर
समाचार आहे? अरे बाईच आहे ना हे. ही पण शिवी देते. अरे काय रे तुम्हाला कुठे घेऊन जायच्या लायकीचं नाही. अरे प्रेम करतायत ते एवढं मस्त पाचतायत. आता मी बोलवतो बघ बघा मी ना स्टँडर्ड घालून टाकणार माझं. शिजली उरा. राजापूर तुम्ही राजापूरचा आहात? अरे राजापूरचा आहे. आम्ही दोघं राजापूरचे आहोत. राजापूरचे. अरे राजापूर असो काय पण असो भाई पडदा काढू काय. एक मिनिट थांब. माझ्या बायकोला कळलं तर? अरे काय बायकोला घाबरतो यार. माझ्याकडे बघ आज बायको अशी समोर होती मी पण समोर होतो. बायकोला बोललो हे बघ हा. मी भांडी नाही घासणार जा चल. तू असं डायरेक्ट बायकोला तोंडावर बोला मग? अंशा. अरे असा डेअरिंग पाहिजे बोलायचा. है ना? काय? है ना? पडदा काढू. हा काढ 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 काढ. सावकाश काढा. थांब ना यार हिला लय घाई आहे. याला चढली. अरे माली नाही माली माल आहे तो माल. माली बोलतो आता बोला. हलकट काय रे प्रेमाने अरबी भाषेत. ही माली. आता बोलशील ही शाली. शाली तू पबलट. अरे काय फालतू बडबडताय. मग ही तर चाली मग ही काय लाली आहे का? ही बघ ही पण लाली सारखी दिसते. तुला म्हणतो म्हणजे एका चेहऱ्यासारखी 7 माणसं असतात जगामध्ये. अरे बघ ना यार एकदम कट्टू कट आहेत रे एकदम तशाच दिसतात यार. सेम टू सेम आपल्या बायका दिसत आहेत. सेम टू सेम बायका नाही आम्ही तुमच्याच बायका आहोत. मग अशी काय म्हणलं होता तुम्ही? हा काय म्हणलं होता? माझ्या मित्राला कॅन्सर झालाय तो मरणार आहे. आता तुम्ही मरणार सॉरी काय बघ तुम्ही पण प्लॅन केलंय का ह्या 31 ला कुठं बाहेर जायचं? आणि केला असेल तर आपल्या स्वतःच्याच बायकोला घेऊन जा. नाही तर असे राडे होते पाहिले ना कशा हाल चालले त्यांचे. आणि हे तर काहीच नाही खरं रामायण तर पुढंच आहे. तोपर्यंत घेऊयात आपण एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका बघत राहा कॉमेडीची बुलेट ट्रेन अर्थात गुरुवारची जत्रा आणि भानगडी 17. काय झालं लाली? ऍक्च्युली मी शिर्डीलाच चाललो होतो पण मध्ये हिल स्टेशन लागलं म्हणून आम्ही तिकडे गेलो. हा मी पण चाललो होतो महाबळेश्वरला. कुठे चालला होता? मला काय सांगून गेलात? मी कारगिलला चाललोय. तिथे रेंज नसते. आणि हे तुमचं कारगिल? हा कारगिलला बस ना मी काय ऐक ना बस ना मी समजवतो नीट. काय कारगिललाच चाललो होतो पण कारगिल कसं असं डोंगरावर आहे ना तिथं खूप चढावं लागतं म्हणून म्हटलं छोटे डोंगर चढून आधी प्रॅक्टिस करूया. हो ना घरच्या माळ्यावर चढायला तुम्हाला नाकी नाव येतात. आणि हा डोंगर चढायला चाललात तुम्ही? हे धंदे करायला आलायसा तुम्ही इथं? मला काय म्हणला मित्र मरणार आहे ना आता त्याला मारा. प्रसाद प्लीज तू मर ना यार मला मारल यार. ए बायकोन आम्ही चुकलो आम्हाला माफ करा. चुकलो. माफ करा. एक वेळ आम्ही माफ करू. वर जाऊन त्याला काय तोंड दाखवणार? तुम्हाला वर पोचवायलाच निघाली आहे. बरोबर आहे तिचं. तुमच्यासारख्या पुरुषांना ना अख्ख्या पंचायती समोर अख्ख्या कपड्यात अख्खे फटके मारले पाहिजे. एक मिनिट संदीप वहिनी काय बोलतायत? अरे बाबा तू गबस ती सरपंच आहे खरंच पंचायत समोर आपल्याला उभी करेल का? तू काय बोलला बायकोचा तुझ्यासमोर आवाज चालत नाही म्हणून? खोटं बोलले तुम्ही. नाही हे ना सगळे पुरुष मेले सारखेच. बरोबर आहे तुमचं. मला सांगा आता तुमच्यामध्ये आणि त्या राकेश मध्ये काय फरक आहे? एक मिनिट हा तर राकेश कोण? कोण म्हणजे? सास और बहू की प्रेम कहाणी मधला तो. अगं हे बाई सुलक्षणाचा धीर. तुझ्या त्या सिरियल मधल्या कॅरेक्टरशी मला नको कम्पेअर करू. तुझ्या या फालतू सिरियल्स मुळे आपल्या संसाराची वाट लागली माहितीये. अंश तुला सांगतो मागच्या महिन्यात माझे काका वारले. तिला म्हटलं चल श्राद्धाला तर बोलते नाही माझा एपिसोड बुडेल असं म्हणाली. काय चुकीचं बोलले मी? राघवचा खून झाला होता त्या एपिसोड मध्ये.
बायका वेगवेगळ्या डिझायनर साड्या नेसणार होत्या पांढऱ्या, मला बघायला नको? तुला तर राघवची काळजी, माझे काका वारले त्याचं काय नाही तुला? ज्यांनी आपली अख्खी इस्टेट आपल्या नावावर केली त्यांच्या श्राद्धाला जायला नको? हे बघ, अशा कार्यक्रमांना आपण जायला पाहिजे बरं का आई? तो बघत असतो हो हो तू तर तिकडेच बघ, तिकडेच बघ. तिकडे बघत असतेस पण आपल्या घरात पाळणा हल्ला नाही. आज काय टांगारकी, उद्या काय तर पांढरे बुधवार, परवा काय भाद्रपद गुरुवार. अरे भाद्रपदात सगळ्यांचा शुक्र स्ट्रॉंग असतो रे, त्याचमुळे हिचा उपवास असतो. शिवानी मला नाही आवडलंय. तुम्ही इकडं बघा. हा? काय थोबाडाला तिच्या, काय थोबाडाला? तुझ्या तरी काय थोबडा. तुम्ही गप्पा बस, आम्हाला फसवलंय तुम्ही. फसवून माझं कोकिळा व्रत मोडलं तुम्ही. एक मिनिट, हे कसलं कोकिळ वरतोय नी? दुसऱ्याच्या संसारात रस घ्या, स्वतःचा संसार उद्ध्वस्त व्हायची वेळ आली तरी अक्कल येत नाही तुम्हाला? अक्कल येत नाही? हा, मोठे संभाजीराव गायकवाड, खालापूर संस्थानाचे मालक तुम्ही. हा, तुम्ही घरीच लावू, नाही तुमचं पिंडदान करून कावळा व्रत शिकवलं ना तर नावाची माले नाही. माली देवी काय काय ते कोकिळा व्रत काय असतं? काही नाही. काय असतं माहितीये का, कोकिळ्याचं तोंड बघितल्याशिवाय नवऱ्याचं तोंड बघायचं नाही, असं ते व्रत असतं माहितीये का. त्यासाठी आम्हाला रोज बाहेर फिरवायला लावायचे माहितीये, कोकिळ्या कुठे बघायला. अरे चांगली गोष्ट आहे ना, मग त्या निमित्ताने बाहेर फिरत तरी असाल. असल्या फिरत तसा खालती मध्ये आम्ही दोघं फिरायचो, माझी मान वरती हिची मान खालती. मी आपला शोधतोय कोकिळ्या कुठे आहे. एक डोकंच फिरलं, मी कावळा बघितला आणि पटकन आवाज काढला, कुहू कुहू. आला, बोलला वाट. हो, असं करून फसवलंय मला, पण लक्षात ठेवा तो बघत असतो तो वरचा. तोच बघत असतो. काय माहित कोण आहे वरती यार, खाली नाही का? गप्पास बरोबर आहे तिचं, बरोबर आहे. आणि शपथ मला तसं वाटतं ना, ह्याला पंचायतीसमोर फटके मारलेच पाहिजे. अरे शेवटी सरपंच म्हणून माझी काय जबाबदारी आहे का? हा सरपंच जबाबदाऱ्या पार. आणि घरचं काय? हा, रोज तू बोरिंगच्या उद्घाटनाला जाते, हँडपंपच्या उद्घाटनाला जाते. मी घरचा हँडपंप घेऊन पाणी भरतो ना, मग बोर होतो ना मी डार्लिंग. तुमच्या या अशा वागणुकीमुळे आम्हाला अशा ट्रिपा काढाव्या लागतात. यांची चूक आहे, यांच्या. हा, सगळी चूक तुमचीच आहे. तुमची ते चूक. गप्पास. यांच्यासाठी एवढी व्रत वैकल्य करते आणि कसे बोलतात बघा मला. बघा मला कसे ओरडतात. पण मी बोलले ना, अजिबात रडायचं नाही, अजिबात रडायचं नाही. अगं या देशामध्ये या असल्या नराधमांना अटक व्हायलाच पाहिजे, अद्दली घडलीच पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं आजच्या या ग्रामपंचायतीच्या समोर महिलांचं सबलीकरण हा महत्वाचा आणि गंभीर विषय आहे. आणि म्हणूनच आमच्या महिला आयोगाने एक प्रस्ताव मंजूर केलेला आहे. तो म्हणजे आम्ही तिघी जणी बँकॉक. ती काय बोलली नीट आहे. बँकॉक गावाचं नाव घेतलं. तर आम्ही तिघी जणी बँकॉक आणि पट्याला जाणार आहोत. पट्टायाला तुम्हाला जरा वेळ लागेल, पण तरी आम्ही जाणार आहोत. तुम्ही आम्हाला सोडून जाणार? तुम्हाला झेपणार आहे का सगळं? हो सगळं झेपतं. मी एकटीच जाणार. असेल त्याच्या मनात तर होईल तिकडे काहीतरी. तुमचा देवा धर्मावर अजिबात विश्वास नाही ना? मी एकटी जाणार आणि खूप धमाल मस्ती करणार आहे. अरे पण हे बघा, माझं ऐका. बँकॉक पटाया हे शहर बायकांनी फिरायचं नाहीये, तिथे पुरुष फिरतात. तुम्ही ना तिथे बोर व्हाल. बोर ही आपल्या गावासाठी चांगलीच आहे ना व? अरे बाई, बोर म्हणजे बोर म्हणजे हँडपंप नाही ग. बोर म्हणजे झाडाला असतं बोर. संदीप खूप बोर होत. हा, हे बोर. अरे पण तुम्ही तिकडे जाऊन काय करणार? जे सगळे करतात ते करणार. मसाज करणार, मस्तपैकी स्पा करणार आणि सगळ्या गोष्टी करणार. अरे पण तुम्हाला तिकडची काही माहिती नाहीये, असं काय करताय? तुम्हाला झेपणार आहे का या सगळ्या गोष्टी? सगळं झेपेल. त्याच्या मनात असेल ना तर सगळं झेपेल. पण ऐका ना, आता आम्हाला आमची चूक कळली ना, आम्हाला माफ करत तिकडे तुम्हाला जायची काय गरज आहे? गरज हाय. आम्हाला पण बघायचंय तुम्हाला तिथे असं काय मिळतं जे आम्ही तुम्हाला इकडे देत नाही. अरे ऐका नाही, मी काय म्हणतोय, पण तिकडे तुम्ही कसं जाणार? तुम्हाला काही माहिती नाही तिकडची. हा, तिथे खूप मोठं शहर आहे, असे खूप मोठे रस्ते आहेत. तुम्ही हरवाल, मग आम्ही काय करणार? म्हणून आम्ही एक ऑर्गनायझर ठेवलाय. कोण? काय बोल ना आता. रॉजर.
फ्लाईटचा नंबर आहे MH12BC3242. काय रे हे बँकॉकचं फ्लाईट ते काय RTO पासून पुण्याचं आहे काय? अरे आता हा बुकिंग करणार म्हटल्यावर हे घोळ होणारच. हाच हरामखोर याने साल्याने आपल्याला फसवलं, बोलला हिल स्टेशनला नेतो, मस्त बायका बिका डान्स, तर आपलं पोपट केला यार ह्याने. एक मिनिट हे बघा, हा सगळा प्लॅन मी केलेला नाही तर तुमच्या बायकांनीच केलेला आहे. माझ्या बायकोला एवढं डोकं आहे? हो आहे बर का. आमच्यासाठी 8 दिवस रजा घ्या आणि कुठेतरी घेऊन जा म्हटलं असतं तर कामं आठवली असती तुम्हाला, म्हणून हा सगळा प्लॅन केलाय. आता आपण सगळे इथेच थांबणार आणि एन्जॉय करणार. आपली पोरं की नाही उद्या न्यारीच्या आधी इथं येतील बरं का. आता आपण क्रिसमस नाही तर एन्जॉय करायचा. कर ओके ऑल डन. आता आम्हाला सुद्धा एन्जॉय करायचंय कॅबरे. आम्हाला सुद्धा बघायचंय काय असतं बरे कॅबरे. का बरं असं करायचंय? हे बघा, आता कॅबरे वगैरे काय होणार नाहीये, कारण तुम्ही सगळे फॅमिली सोबत आलात की नाही, त्यामुळे तर आमच्या कंपनीने तुमच्यासाठी एक मधुर काव्य संमेलनाचं आयोजन केलेलं आहे. तर चला आपण त्या काव्य संमेलनाचा आस्वाद घेऊया. ओके. तर भेटूया एका छोट्याच्या विश्रांतीनंतर आपल्या आवडत्या कार्यक्रमात कॉमेडीची बुलेट ट्रेन. गुरुवारची जत्रा भानगडी 17. क्या बात है. तो मेहरबान कदरदान, अब आपके सामने पेश है अंशुमने पैडी, अनसुनी पैरडी. तुम्हाला सांगतो पॅडी खा. इरशाद. एखाद्या माणसाची व्यथा ही काय असते, म्हणजे त्यात तो मद्यपी शौकीन असेल तर त्याच्यासाठी काळा दिवस म्हणजे कुठला ड्राय डे, आणि त्यात जर तो भाई असेल तर त्याच्यासारखा वाईट दिवस नाही. हाय रे दैवा. म्हणजे त्याला भाई म्हणजे एखादा असा माणूस जो बार मध्ये गेल्यानंतर थरथराट होतो सगळीकडे, दबदबा असतो त्याचा, आणि त्याला झाडाखाली पेक मारण्याची पाळी येते. याच्यावर मला हे काव्य सुचलंय. तुम्ही म्हणजे तुम्ही जर इच्छा असेल तर मी म्हणून दाखवतो. लिंबू पिळून झाडा खाली पेग मारतो हा भाई. काय व्यथा आहे बघा, लिंबू पिळून झाडाखाली पेग मारतोय तो. लिंबू पिळून झाडा खाली पेग मारतो हा भाई. लिंबू पिळून झाडा खाली पेग मारतो हा भाई. आज त्याच्या चखण्यात शेव शेंग चिवडा नाही. लिंबू पिळून झाडा खाली पेग मारतो हा भाई. काय व्यथा काय करू शकत नाही, ही व्यथा असते प्रत्येकाची. चल वाव. आंटी झोपली गुत्त्यात. काय जागेचा वापर झालाय बघा, गुत्त्यात सुद्धा झोपतात. काय करणार गरिबी. आंटी झोपली गुत्त्यात बार मध्ये रोजी बाई. आंटी झोपली गुत्त्यात बार मध्ये रोजी बाई. अण्णांच्याही दुकानात थेंब त्याला गावला नाही. अण्णांच्याही दुकानात थेंब त्याला गावला नाही.
लिंबू मीठ घेऊन या हो लिंबू मीठ घेऊन या खोट जातो घशा खाली आज त्याच्याच खण्यात शेव शेंग चिवडा नाही लिंबू मीठ झाडा खाली पेग मारतो हा भाई लिंबू पिळून झाडा खाली पेग मारतो हा भाई अंशुका तुमची ही म्हणजे मद्यपीची ही जी व्यथा आहे इतकी अशी मनाला अशी खोल अशी आतमध्ये गेले ना भिडली, गेले ना गेले की क्या बात सगळे नुसते असे करतात तर त्याच्यावरनं मला एक साधारण एक काव्य हे पुढचं आहे ते इर्षाद, इर्षाद. सुचलेलं आहे म्हणजे मद्यपींची व्यथा अद्य कुठे जिकडे मिळेल तिकडे ते पितात हो बरोबर बरोबर आणि मद्यपींचे पण प्रकार आहेत मद्यपींचे सुद्धा प्रकार आहेत काही विकेंडचे असतात काही विकेंडचे असतात तर काही डिपेंडचे असतात क्या बात आहे क्या बात आहे डिपेंड सांगतो तुम्हाला डिपेंडचे कसे तुम्हाला डिपेंडचे सांगतो तुम्हाला आमिर खा तुम्हाला डिपेंडचे सांगतो मी की डिपेंडचे म्हणजे कसे असतात की पैसे संपले पैसे संपल्याच्या नंतर म्हणजे एखाद्या मित्राला विचारायचं की आज तुझा प्यायचा वार आहे का रे आणि तो जर हो म्हणाला की मग त्याला घरपर्यंत सोडायला जाईल डिपेंड रसिक 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 एकदम म्हणजे ही जी व्यथा आहे ती अशी अनवट अशी एकदम सूक्ष्म अशी भावना आहे ती अशी खोल रुतलेली जी आहे हो, क्या बात आहे, पॅडी लक्षात येत असेल तुम्हाला काय विश्लेषण केलं तुम्ही विश्लेषण जबरदस्त आहे क्या बात क्या बात आहे क्या आमिर बात खा काहीतरी खा आहे. क्या बात. क्या बात आय 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 आहे. सगळे आहेत आय 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 ते पण आहे आय हाय गाणं आहे पुढे आहे. सगळं घसा जरा तापून घेतला हो क्या बात आहे तालिया क्या बात आहे शुक्रवार शनिवार रिपीट विकेंड आहे ना हो. विकेंड आहे शुक्रवार शनिवार विसरू नका दर शुक्रवार शनिवार रात्री 9:30 वाजता कॉमेडीची बुलेट ट्रेन आजचा हा गुरुवार स्पेशल आहे सुरू तर शुक्रवार शनिवार बारा चांदनी बारात या क्या बात है शुक्रवार Sorry, शनिवार धन्यवाद. चांदणी बारात या थंडगार बर्फ आहे वा साथीला थोडा सोडा क्या बात है क्या इफेक्ट सुभान अल्लाह आज तू पेल्यात माझ्या आज तू पेल्यात माझ्या मिसळूनी दारू पहा क्या बात है, क्या बात. वेग हा जवळी हवा सुभान अल्लाह क्या बात है. वेग हा जवळी हवा हा खेळा क्या मी कसा चखण्यात सांडू कुठे पेग हा रिपीट हा रिपीट हा मी कसा चखण्यात सांडू पेग हा हातातला रिपीट मी कसा
चखण्यात सांडू पेग हा हातातला रिपीट. तू तुझा भरुनीच घेरे झिंगणाऱ्या या मुला ओकला खांद्यावरी हा ओकला खांद्यावरी हा आजही न जेवता क्या बात है, क्या बात है, क्या- पेग हा जवळी हवा पेग हा पेग हा पेग हा जवळी हवा तर मंडळी आता ही जी मद्यपेनची आम्ही 2 काव्य आपल्यासमोर सादर केली तर काय त्याच्या मागचं कारण असं आहे की आता 31 जवळ येतोय तर त्यामुळे तुमची सगळ्यांची जय्यत तयारी चालूच असेल. आजची ही दोन्ही जी काव्य होती ती तुम्हा सर्व मद्यपींना आम्ही अर्पण करत आहोत. आणि माझं असं सांगणं आहे की 31ला जर तुमची अशी परिस्थिती होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर कृपया दारू कधीच पिऊ नका. कारण नमस्कार नमस्कार नमस्कार. मी आशुतोष आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजच्या आपल्या या कुर्मा कसा शब्द येऊ शकतो इथे. डेली टाकायची सवयच लागली मला कुर्मा. तुम्हाला सांगतो मी 1 नंबरचा ना चुकीचा माणूस आहे. कुर्मा कार्यक्रमात करेक्ट कार्यक्रमात. तर मित्रांनो कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी आपल्या कवींची ओळख करून देतो. तर या आहेत कवयित्री. आपल्या काव्य क्षेत्रामध्ये प्रेमाचे अनेक रंग उलगडून दाखवणाऱ्या मनी भुरळ पडते. कुमारी. हो कुमारी मनी भुरळ पडते. नमस्कार. या कुमारी आहेत तरी प्रेम कविता. अहो जे तुम्ही साहित्यात लिहिलंय थोडं प्रत्यक्षात ते आणायचं ना. कुमारी म्हणे तुम्हाला कळतं का काही कविता कशी प्रसवते ते? नाही नाही आम्हाला काहीच येत नाही. आम्ही शेतकरी आहे इथं उपटायला आलोय शेंगा भुईमुगाच्या. गप्प बसा हो तुम्ही बिभत्स कुठचे कसे बोलता आहात. सृजन आहे हो ते सृजन. सृजनाला पोषक वातावरण झाल्याशिवाय कविता उमलतच नाही गड्या. पोषक वातावरण. अरे सकाळी टमरेल घेऊन असा परसाकडे गेलो ना तर बसल्या बसल्या 3-4 कविता पाडून येतो मी. शिग बाई. अहो सृजन म्हणजे काही टॉयलेट आहे का? फ्लश केलं बुडकन झालं गेलं की नाही. तेच तुमचं जे फ्लश असतं ना त्याला आम्ही संडास असं म्हणतो. शी. तुमचं शी चालतं तुमचं फ्लश चालतं मग आमची संडास का नाही चालत. म्हणूनच मी म्हणतो माझ्या कवितेत गांडुळांनीच नासवलंय आमचं खत. वा गांडुळांनीच नासवलंय आमचं खत. लुत भरल्या कुत्र्यासारखी केली आमची गत. पण हे शहरवाल्यांनो लक्षात घ्या मी फाडणार आहे तुमचं आभाळ. टरा 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 विवस्त्र करणार आहे मी या सगळ्या समाज व्यवस्थेला भडा भडा भडा. आणि त्या दुष्काळाच्या पॅकेज मधून विकत घेणार हे एक नवा कोरा सुरा. त्या दुष्काळाच्या पॅकेज मधून विकत घेणार मी एक नवा कोरा सुरा. आणि नियतीच्या छातडात असा खुपसणार. तोपर्यंत सावधान सावधान सावधान. वा 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 क्या बात आहे. वा गप्प बसाव काय वा 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 वा. मारा झोडा लत कुत्र्याचं मूत शीन किती घालेली कविता. एक मिनिट. बिभत्सपणा. एक मिनिट. तर मित्रांनो आपल्या समोर आता पुढचे कवी येतात. मूककवी श्री पोपटराव. तर मी आता माझी कविता सादर करण्यापूर्वी तुम्हाला काही नियम आणि अटी सांगू इच्छितो. मी अभिनय करणार तुम्ही कवितेचे शब्द ओळखायचे. अच्छा म्हणजे तुम्ही बोलणार नाही कविता. बरं म्हणजे दमशेराज. हा मृत्यू आभाळ फाटलंय. अरे तू चुप बाई तुम्ही ओळखा. वा वा काय
काय तरल भावना आहेत या. जवळ जवळ पोचला तुम्ही बाई. फुल फुल हा हा ओळखा ओळखा. कुठलं फुल आहे? मी कमळाच्या फुलाची ऍक्टिंग करतो. ओळखा ना कोणतं ओके फुल? कमळाचं फुल. अरे वा क्या बात आहे बाई. वा वा. अय्या, इश्श. पुढचं पुढचं. पान. वा क्या बात आहे. पुढचं. तीर्थ. तीर्थ नाही हो. तीर्थ कसं असं असतं ना. हा. हा, आता तुम्ही नीट लक्ष द्या. हे बरं. बघा मी आता दवबिंदू या शब्दाची ऍक्टिंग करणार आहे. तुम्ही ओळखा शब्द कोणता. अच्छा हा. दवबिंदू. वा क्या बात आहे बाई. वा वा. इश्श. पुढे पुढे हा पुढे. गटार. उकिरडा. अरे तू काय सफाई कामगार आहेस का? हा अरे नेहमी खाली बघून चालतोस. वर बघ जरा. सूर्य चंद्र तारे काहीतरी चांगलं सुचेल तुला. त्यांना सुचेल बघ तिकडे. तू शांत बस. हा, बाई बाई बघा आता बघा. घसरले. वा 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 बाई क्या बात. इश्श. आता पहिल्यापासून हा. कमळाच्या पानावरून दवबिंदू घसरले. पुढची कविता कवी विसरले. सांगतोय ना बघा ना मी आठवणी या शब्दाची ऍक्टिंग करतोय. तुम्ही ओळखा. बरं 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 बरं. आठवणी. वा क्या बात आहे. वा. इश्श. तर बाई मी आता ऋतू या शब्दाची ऍक्टिंग करतोय. ओळखा कोणता शब्द. ऋतू. वा 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 बाई किती हुशार आहात. इश्श. पुढे पुढे हा. माझे तुझे हा. माझे झा जी झा. वा क्या बात आहे बाई. इश्श. पुढचा हा. मन मन नला वेलांटी मनी. वा 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 क्या बात. इश्श. पुढे पुढे पुढे. तिच्याकडे बघू. हा ऐकतोय बोल. मी बाई. हा ही अगं बाई. ही बाई अशी पसरली आहे. पसरले. अशी. बाई 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 हा आता पहिल्यापासून पहिल्यापासून पहिल्यापासून. मला 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 जमली कविता बरं का. मला जमली बघा. हा कमळाच्या पानावरून दवबिंदू घसरले. आठवणींचे ऋतू तुझे माझ्या मनी पसरले. वा 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 बाई तुमच्याबद्दलचा पचकन आदरच वाढला माझा. शी, 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 शी. काही भावना पचकन नाही हो. बरं नाही वाटत. चांगलं वाक्य आहे ना. आदर वाढला इथे पुरेसं आहे. छान छान कविता तुम्ही सादर केली. धन्यवाद. हे बघा ही कविता माझी आहे. तुम्ही त्यांचे आभार का मानताय? अरे तुझी कविता कसली त्या बाईंनी नीट ओळखली म्हणून आमच्यापर्यंत ती पोहोचली. म्हणून ती कविता यांची आहे. हे बघ तू अजिबात माझ्याशी उच्चार घालू नको. अरे, काय रंगीबेरंगी. अरे, हे काय रंग- अरे, तुझी गाणी बघ, गाणी. तर मंडळी या गुरुवारच्या जत्रेतल्या 17 भानगडी तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील. आणि उद्या आणि परवा म्हणजे शुक्रवार आणि शनिवार रात्री 9:30 वाजता कल्ला करायला आपण कॉमेडीच्या बुलेट ट्रेन मध्ये भेटणारच आहोत. तर पाहायला विसरू नका. दर गुरुवार शुक्रवार आणि शनिवार रात्री 9:30 वाजता कॉमेडीची बुलेट ट्रेन. मेरी ख्रिसमस.